सद्गुरु रामचंद्राय नमः. म्हणून घातले लोटांगण सदुड माता दैले चरण मज क्षमा करो रघुनंदन आवे की नवरकट हरकट. हरी हरी. गौरीपुत्र गजानन, कौशल्यपुत्र रघुनंदन, अंजना माईचे लाडके असे असणारे सुपुत्र हनुमंतराय यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी गुणी वाचक, ज्ञानी सूचक आणि श्रोते सज्जन मायबाप तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी कथेला वळण्यापूर्वी या ठिकाणी हे जे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, मार्गदर्शक आणि सूत्रसंचालन एकच आहे बघा. आता जरी ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्याच्यावरच आरोप येतोय. त्याने जर समजा मी सांगलं मोतीराम महाराजाला की मोतीराम महाराज याचा मर्डर करा आणि त्याला मोतीराम महाराजानं मारलं आणि पोलिसांनी मोतीराम महाराजाला पकडलं आणि पकडल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचारपूस झाल्यावर मोतीराम महाराजांनी सांगितलं की मला ज्ञानदेव कुठे माऊलीनं सांगितलं म्हणून मी केलं. मग पोलिसांनी त्याला सोडलं मला चाललं. तसे हे आमचे गुरुवर्य दत्तराव पाटील मामा दाभेकर यांच्या सूत्रसंचलनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आयोजित केल्यामुळं आणि त्रिपुटी या ठिकाणी आतापर्यंत या भावार्थ रामायणामध्ये त्रिपुटीला फार महत्व दिलेलं आहे. तसंच त्रिपुटीमध्ये असे असणारे हे 3 भावंड या ठिकाणी एकत्रित आले आणि आल्यामुळं हे जे व्यासपीठ या ठिकाणी निर्माण झालंय आणि त्यांच्या वडिलांचं काहीतरी पुण्य असावं. कारण 12 वर्ष झाले आणि या 12 वर्षाच्या योगामध्ये या 12 वर्षानंतर या ठिकाणी हा कार्यक्रम शक्तीचा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम या 3 भावंडांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण, पूर्वजांचे नवल कोण संपूर्ण त्रिजगत उद्धरती. महाराज श्रोते सज्जन मायबाप या ठिकाणी भावार्थ रामायणातील एक एक अक्षर एक एक शब्द जर माणसाच्या कानावर श्रवण पडला ऐकलं आपण तर आपला तर उद्धार होईलच याच्यात नवल नाही. त्या ठिकाणी पूर्वजांचा उद्धार होईल याच्यातही नवल नाही. या संपूर्ण जगाचा उद्धार होईल असे नारबाबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. त्यांनाही सुद्धा या ठिकाणी कोटी कोटी मी नमन करतो. आणि या ठिकाणी कथेकडे वळूया. कथेकडे वळल्याच्या नंतर या ठिकाणी हनुमंतरायांनी कुणाला साष्टांग नमस्कार केला आपल्या रामप्रभूला आणि रामप्रभूला म्हणू लागले हे भगवंता, हे प्रभू, हे रघुनंदना, मला त्या ठिकाणी कळालं नाही. मला कार्य करायचं होतं पण त्या ठिकाणी मी जाती प्रेमाची वेळ. कारण म्हणले कसं माणूस जर बोलत बोलत जर गेलं ना माणूस त्याच्यामध्ये गुंतून जातो आणि गुंतल्याच्या नंतर प्रेम त्या ठिकाणी ओथंबून वाहायला लागते. आणि प्रेम ओथंबून वाहिलं की त्या ठिकाणी माणूस आपल्याला काय करायचं आणि काय नाही हे त्या ठिकाणी सर्वस्व विसरतो. आणि विसरल्याच्या नंतर माझी स्थिती त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणतात माझी स्थिती तशी झाली भगवंता, मला माफ करा, मला क्षमा करा, मी पाणी खाणार आहे, मला कळालं नाही. असे हनुमंतराय त्या ठिकाणी 3-3 वेळेस अनेक वेळेस त्या ठिकाणी भगवंताला बोलू लागले. महाराज ऐकता कपीचे वचन हे हे सस्त झाला रघुनंदन, राविनाथ वे रामपद भरत संपूर्ण कोंदला. या ठिकाणी हनुमंतरायानं एवढं सांगितल्याच्या नंतर रामप्रभूने ते ऐकलं, श्रवण केलं आणि केल्याच्या नंतर त्या ठिकाणी रामप्रभू विसरून गेला मी राम आहे तो. विसरल्याच्या नंतर प्रेम त्या ठिकाणी रामप्रभूला असं वाटलं बरं मज लागी कष्ट लासी उरते तपिसायासी उग्र कर्मे अचलासी उपवासी मज लागे हरे हरे.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज रघुनंदन भगवान परमात्मा त्या ठिकाणी असं असणाऱ्या भक्ताची गोष्ट ऐकली, भक्ताचं चरित्र ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर राम त्या ठिकाणी भुलून गेले. या वेगळे वचन सोडी रत्नाचे बंधन रत्न कठीण उघडा तू खूप कष्टला, माझ्यासाठी खूप कष्ट घेतले, माझ्यासाठी तू व्रत केलं, उपाशी राहिले. भरत भाव्य कपिसी रामालिंगी हृदयसी कटांगद सुग्रीवासी देव उत्कर्षीन संदे. आज ज्या ठिकाणी असणारे राम प्रभू बोलल्याच्या नंतर भरत मानून त्या ठिकाणी आलिंगन दिलं आणि त्याच्या नंतर त्या ठिकाणी कोण अंगण पाहू लागला. हा आणखी त्या ठिकाणी सुग्रीव होता. हे सर्व वानर सर्वजण त्या ठिकाणी पाहू लागले, वंचित पडले. विभीषण पाहू लागला मग श्रीरामा पाये सावधान विसरोनिया रामायण आलिंगीला कपिनंदन कार्याचवन तुझ नाही. त्या ठिकाणी विभीषण पाहू लागले, अरे बाबा आता या ठिकाणी काही खरं नाही, कारण माझा भगवान राम त्या ठिकाणी सर्व विसरून गेलेला आहे. आपल्याला काय करायचंय? आपला लक्ष्मण भैया त्या ठिकाणी रक्ताच्या थाळ्यामध्ये पडलेला आहे, आपल्याला लक्ष्मण भैयाला उठवायचंय. हे माझा राम त्या ठिकाणी विसरला आणि विभीषण त्या ठिकाणी भगवंताला बोलू लागला, अरे रामा सावध हो. आम्ही ऐके रघुनंदन भरत हनुमानला आलो पर्वत घेऊन औषधी त्या ठिकाणी हनुमंतराय सुद्धा म्हणू लागले, भगवंता रघुनंदना या ठिकाणी मी भरत नाही, हनुमान आहे. वेळी जाती देवाची वेळणे कार्याची गोष्टी सांगितली भरताची तिने श्रीरामची भुलला. संत सज्जन मायबाप या ठिकाणी एकदा जर प्रेम ओथंबून आले ना, कारण एखादी म्हणजे काय अशी असणारी लेक आपली कुठल्या दुसऱ्या जर गावात असेल आणि आपल्या गावातली एखादी जर बाई जर गेली तर बोलत बोलत किती वेळ बोलतात, त्याची काही कार्याची आठवण राहत नाही. तसे हनुमंतराय म्हणतात, मला काही कळालं नाही, या ठिकाणी प्रेमामध्ये बोललो. काय झालं महाराज? कार्याची आठवण या ठिकाणी राहिली नाही, मला उशीर झाला असं हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले. ऐसे बोलून हनुमंत चरणा लागला त्वरिता सावध होनी रघुनाथ काय बोलत कपिसी. आणि त्या ठिकाणी हनुमंतराय बोलल्याच्या नंतर हनुमंतराय भगवंताच्या चरणाला लागले, साष्टांग नमस्कार केला, मी हनुमान आहे, तुम्ही सावध व्हा. ऐकता भरत गोष्टी प्रेम उतळले पोटी काही न देखो तुझी मिठी गातली त्या ठिकाणी भगवान राम बोलू लागले, अरे हनुमंता मला या ठिकाणी काहीच कळलं नाही, मला असं वाटलं की माझा भरतच या ठिकाणी आले आणि त्या प्रेमामध्ये बोलवलं मी तुला असं मिठी घातले. हा भरत प्रेमी बोलला भरत झाला म्हणून कधी आली गेला भरत. तू भरताची गोष्ट सांगितली म्हणून मला असं वाटलं की माझा भरत या ठिकाणी आला, मी आलिंगन दिलं. रमाधिकाल करवती
जय हे आईची करविनी स्थिती सुवासा दिली मारुती जगतीन लागता ब्रह्मदेवाला सुद्धा एक वेळ घडणार आहे पण हनुमंतराया हे मारुतीराया या ठिकाणी हे कार्य तू केलं तुझ्या उपकारा तत्वता मिरुनी झालो कपिनाथा माझ्या कुंडली सर्वथा काही तत्वता न बोलवे अरे कपिनाथा हे हनुमंतराया हे मारुतीराया या ठिकाणी तू बोलला तुझा उपकार या ठिकाणी मी काय मानू म्हणले कारण या ठिकाणी तुझे उपकार मांडण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही तुझ्या कर्माची कथा काय सांगू म्हणतात अरे तुझ्या कर्माची कथा काय सांगू माझ्यासाठी तो काय काय केलं माझ्या तू आवडले सर्वांकडे गोष्टी ऐकता सगळे होती विधेयकाची साजे काय उपकार होते ना जीवन वैद्य घेऊन सर्वस्वेची आपण ऋणी संपूर्ण मी तुझा अरे बाबा भगवान परमात्मा राम रघुनंदन त्या ठिकाणी आपल्या भक्ताकडे याचना करू लागलेला आहे तुझे उपकार या ठिकाणी काय काय सांगू काही न बोलवे सर्वथा म्हणून चरणी ते